आज गाडी आणायला जायचे म्हणून पहिला जितनी देवांना नारळ वाहिला. घरच्या देवांचं पूजन ही महत्त्वाचं आहे म्हणून पहिलं घरच्या देवांचं पूजन करून घेतलं आणि निघालो. मग घरच्या देवांचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहे गाडीचं पूजन करण्यासाठी. रामकृष्ण हरी. आता काय ते गोडधोड पेढे बोलून पूजनाला घ्यायला आलेलो आहे. तिथले मिठाई आता आपण निघालो. पुढे ही गाडीत वाट बघताना सगळी आणि तिकडे पोचत तरी तिकडे सर्व मंडळी वाट बघत होती. बघा आपली गाडी फायटर. मग काय झाली माझी एंट्री आणि एंट्री करतात दिले प्रमोद शेटने आपल्याला चावीनं हात मिळवलं. तर मी बोललो चावी नंतर द्या, पहिले पूजा करून घेऊ. अजय दादांनी आणि मोठ्या दादांनी दोघांनी मिळून गाडीला पहिला हार घालून घेतलं. मस्त वाटतंय. हे आमचे पेटचे मामा. हा लगेच पप्पांनी गाडीवर स्वस्तिक काढून घेतले व पूजेला आरंभ केला. लगेच आईने दिवा पेटून घेतला. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ती नमस्तु. हा येतं. मग काय हर्षद दादा पहिल्याच गाडीची राहून घेण्यासाठी जाऊन बसला होता. तिकडे पप्पा जाऊन पूजेला बसले आणि पूजा सुरू झाली. नंतर हर्षद बोलते दादा असं मस्त उभा राहा स्टेट मी तुझी व्हिडिओ काढतो मागून. गाडीच्या टायराखाली लिंबू ठेवले. त्यानंतर पप्पांनी गंगाजल शिंपडून घेतले व आईनी गाडीवर तिलक लावून घेतले. चालू पुढे गाडीवर तिलक लावत होते तोपर्यंत विष्णू काकांचे मंत्र जप चालूच होते. तेवढ्यात लहान मुलांचा पूजनातील भाग म्हणजे गाडीवर हाताचे 5 बोटे उठवण्याचा तो चालू झाला. जीवशू दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग लावणी 5 बोटे ग तू ये र बा विठ्ठला विठ्ठला. कॉम्पिटिशन झाले दोघांचा. मग अनंत दादानी आणि मिनी केबिनला हार घालून घेतलं. त्यानंतर काकांनी केबिनमध्ये गणेश पूजन करून घेतलं. मी घेतो ना. नंतर गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि गाडी केली चालू. त्यानंतर आत्याने गाडीची पूजा केली व गाडीची ओवाळणी करून घेतली. त्यानंतर साधनाताईंनी गाडीची पूजा केली. पुत्रम पौत्रम धनं धान्यम हर्षताईंनी गाडीची पूजा केली. त्याच्यानंतर आईने पूजन केले.
आमची टीमची शेवटचं पूजन केलं व लक्ष्मीपूजन झालेलं आहे. अशा तऱ्हेने गाडीचं नेत्रपूजन म्हणजेच हेडलाईटची पूजा केली हर्षताईने. आता होईल आरतीला सुरू. वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उद्देंदुराची मार स्थापनाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनाचे मन कामना पूर्ती जय देव जय देव चित्तरात गौरी कुमारा. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. त्यानंतर जितनी नारळ फोडून गाडीचं उद्घाटन केलेलं आहे. अंशला काही एका फटक्यात नारळ फुटलेला नाही. त्यानंतर BNC कंपनीचे मालक बटगुजर साहेब यांनी नारळ फोडले व आता काकांनी नारळ फोडला. शंकर ऑपरेटर यांनी नारळ फोडला. नंतर आपले मंगेश भाऊजी यांनी नारळ फोडला. त्याच्यानंतर पेठचा मामा त्यांनी नारळ फोडला. प्रमोद साहेबांनी नारळ फोडलेला आहे. नारळ फोडला. आता येत आहे आनंदाचा क्षण चावी घेण्याचा. आणि चावी घेतलेली सर्व परिवाराच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. चावी घेतलेली सर्व परिवार पूर्ण खुश होतो. जो आपण स्वप्न बघतो तो आज पूर्ण होत आहे. ते म्हणजे घराणा घ्यायचं स्वप्न मी पाहिला होता तो आज माझ्या परिवाराकडून साकार होत आहे. एवढं झालं होतं की त्याकरता आम्ही बँड बाजू बोलवले होते. त्यानंतर एक एक करून सर्व परिवाराने चावी घेता येईल फोटो काढले व आनंद व्यक्त केला. त्यानंतर गाडी चालू केली आणि पोरांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर हर्षताई आली, गाडी घेतली, टोन गोडकर म्हणून पेढा भरवला. पेढा एवढा भारी लागला कमी तो परत खायला टोन पुढे गेला. ऑपरेटर शंकर. अशा प्रकारे आज गाडीचं पूजन पूर्ण झालेलं आहे. गाडी शोरूम ते घरी आणण्यापर्यंतचा प्रवास लवकरच दाखवणार. तर आता गाडीचं पूजन करून आम्ही चाललेलो आहे घरी. रामकृष्ण हरी.